अन भेटली नकळत ती मला. भाग 3. सचिन सुमितशी बोलून स्वतःच्या राहत्या घरी जातो आणि तिथून स्वतःचं सर्व सामान घेऊन तो त्याने घेतलेल्या घरात राहायला जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा कंपनीमध्ये गेल्यावर तो जरा टेन्शन आणि विचारात असताना त्याचा धक्का नैनाला लागतो. पण नैना बघून न बघितल्यासारखं करून स्वतःच्या जागेवर जाऊन बसते. सुमित सचिनला केबिनमध्ये बोलावून घेऊन जातो, कारण सचिनची दुसऱ्या कंपनीसोबत मीटिंग असते. त्यामुळे तो नैनाला काही न बोलता केबिनमध्ये निघून जातो. पण त्याच्या मनात विचारांचं वादळ तसंच सुरू असतं. नैनाशी बोलता यावं म्हणून तो मीटिंग लवकर आवरून बाहेर येतो, पण नैना तिथे नसतेच. ती काही कारणास्तव घरी लवकर गेलेली असते. तो अस्वस्थ होऊन घरी जातो. भूक नसल्या कारणाने न खाताच तो झोपून जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा कंपनीमध्ये आल्यावर सुमितनं त्याचं बोलणं होतं की नेमकं नैनाचं काय झालंय, ती अशी का वागत आहे. सुमित सचिनला म्हणतो की तू तिच्याशी बोलून बघ आणि टेन्शन अजिबात घेऊ नकोस. तिकडे नैना घरात सचिनशी सामोरी कसं जावं याचा विचार करत असते. त्याला सर्व सांगून टाकावं का हे तिला समजत नसते. सचिनचा नैनाला फोन येतो. तो तिला म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू प्लीज मला भेट. तिलाही त्याला काही गोष्टी सांगायच्या असतात, ज्या त्याला जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. सकाळी कंपनीमध्ये जेव्हा नैना जाते तेव्हा तिला सचिन दिसत नाही. काल तर हे बोलले होते उद्या भेटूया, आणि हे आले का नसतील, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, कुठे गेले असतील असे तिला प्रश्न पडत होते. तेवढ्यात सचिन समोरून येताना तिने पाहिलं. तिच्या जीवात जीव आला. ती शांत तिच्या जागेवर जाऊन बसली. सचिनने सुमितला सांगितलं की नैनाला घेऊन ये. नैनाला सुमितने सचिनचा निरोप दिला, पण नैनाने भेटायला नकार दिला. ती म्हणाली की सचिन सरांना सांग की आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये भेटू, इथे नको, इथे मला बोलता येणार नाही. तो सचिनला नैनाचा निरोप देतो. सचिन पण तयार होतो आणि तिथून काही अंतरावर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये ती दोघं भेटतात. सचिन नैनाला विचारतो की काय झालंय, तू अशी का वागते आहेस. मी तुला त्या दिवशी लग्नाचं विचारलं म्हणून का. तर ती म्हणते नाही सर. सचिन तिला म्हणतो हे आधी सर बोलणं बंद कर, आता आपण कंपनीमध्ये नाही आहोत, बाहेर तू मला फक्त सचिन बोल. ती म्हणते पण. तो म्हणतो मी म्हटलं ना, मला हे माझ्या खास व्यक्तीकडून सर वगैरे बोललेलं आवडत नाही, आणि त्यात तू बोलणार असशील तर नाहीच. ती म्हणते ठीक आहे. ती म्हणते बोल, काय बोलायचं आहे तुला. तो म्हणतो काय झालंय, तेव्हा तू अशी निघून का आलीस. ती म्हणाली की तुझा जीव धोक्यात आहे. तो म्हणतो काय, आणि तो कसा. ती म्हणते मी स्वतःच्या कानाने ऐकलंय, तुझ्या मागावर काही माणसं आहेत तुझ्यावर लक्ष ठेवून, म्हणून मी कंपनीत तुझ्याशी बोलले नाही. तो म्हणतो म्हणजे, मला नीट सांग काय ते, मला काही समजले नाही. ती बोलली त्या दिवशी तू माझा पगार वाढवलास तेव्हा मी केबिन बाहेर गेल्यावर पाहिलं की एक माणूस फोनवर बोलत होता. तो म्हणत होता की यांनी अचानक एका मुलीचा पगार वाढवला आहे आणि तुझ्या दिनक्रमाबद्दल सांगत होता. मी फार लक्ष दिलं नाही, पण जेव्हा तू ट्रिपबद्दल बोललास तेव्हा पण मी त्याला पाहिलं. तो तिकडे आलेला, एवढंच नाही पण तू मला प्रपोज करायच्या आधी मी त्याचं बोलणं ऐकलं होतं की तो तुला त्याच रात्री मारायचा प्रयत्न करणार होता, आणि जर मी तुला होकार देऊन तिथे थांबले असते तर त्याने वेळ साधली असती आणि तुला काय केलं असतं मग. खरं सांगावं तर मला पण तू खूप आवडतोस, पण या सर्व गोष्टीमुळे मी नकार दिला. सचिन काय, अगं तू खरंच बोलतेस, म्हणजे तुला मी आवडतो. ती गालात हसून म्हणाली हो. सचिन खुश झाला, जणू त्याला जगातील सर्वात मोठं सुख भेटलंय. पण त्याचबरोबर सचिनला प्रश्न पडतो की मला मारून कोणाला काय भेटणार, आणि कोण मला का मारेल. नैना सचिनला म्हणते कदाचित त्याच माणसाने तुझ्या आई बापांना सर्व घडलेलं सांगितलेलं असावं. सचिन म्हणतो तुला कसं माहीत, तू तर तेव्हा नव्हतीस तिथे. तर ती बोलली हो मला माहिती आहे. नेमकं नैनाला कसं समजतं की सचिनच्या घरच्यांना कोणीतरी फोन करून सर्व माहिती दिलेली आहे. सचिनच्या जीवावर कोण आणि का उठलं असेल, सचिनचा पाठलाग कोण करत असेल, पाहूया पुढच्या भागात. तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.